तपासासंबंधीच्या बातम्या त्यातलीच पुढची एक अपडेट आहे। नाशिकमधील बोंधूबाबा अशोक खरात याच्या एसआयटी चौकशीचा आज 12वा दिवस आहे। काल देखील अशोक खरातची एसआयटी कडून 5 तास चौकशी करण्यात आली आहे। अशोक खरातने मालमत्ता घेण्यासाठी एवढी माया कुठून आणली याचा तपास एसआयटी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। दरम्यान काल खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळाली आहे। अशोक खरात तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा दावा एसआयटीने न्यायालयामध्ये केलेला होता आणि त्यामुळे आज पुन्हा त्याची चौकशी केली जाणार आहे। दरम्यान खरात प्रकरणामध्ये केवळ चाकणकर नाही तर ज्या 39 आमदारांचे फोटो खरात सोबत आढळले त्यांची देखील चौकशी करा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तर हा आकडा सध्या 49 असला तरी तो 100च्या वर जाईल असा अंदाज त्यांनी वर्तवलाय। त्याबरोबरच जे पुरुष आपल्या पत्नीला खरातकडे पाठवत होते त्यांची देखील चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे। त्या पेन ड्राईव्ह मध्ये असलेले जवळपास आत्ताच्या माहितीप्रमाणे 1000च्या वर व्हिडिओ आहेत। आता 150 पुढे आले आहेत। तर हे व्हिडिओ आले आणि त्या ठिकाणी असलेल्या महिलांचं प्रकरण पुढे आलं तर त्यांच्या नवऱ्यावर कारवाई केली पाहिजे। तुम्ही आपल्या कुटुंबाला घेऊन तिथे गेलात, तुम्ही सुद्धा दोषी आहे। केसरकर म्हणालेत की 39 आमदार भेटलेत, माझंच नाव काय घेता? याचा अर्थ चाकणकरांना माहीत असलेले 39 आहेत, चाकणकरांना माहीत नसलेले किती आहेत? त्यामुळे हे आकडा 100-200च्या राजकीय लोकांच्या घरात जाईल। त्यामध्ये मंत्री सुद्धा आहेत, मग ह्यांची चौकशी का नाही? आणि आता बातमी आहे महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातली। बोंधूबाबा अशोक खरात सोबतची ओळख रुपाली चाकणकरांना चांगलीच भोवलेली आहे। सर्वात आधी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आणि मग पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा चाकणकरांना द्यावा लागला। पण हे प्रकरण इतक्यावरती संपलेले नसून चाकणकरांच्या पाठीमागे आता